नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री रूप हे शक्तीचं प्रतीक. संकटावर मात करण्याची शक्ती तिच्यामध्ये असते. शिवाजी महाराजांच्या रायगडावर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध घालण्यासाठी गेलेली हिरकणी गडात अडकली, पण आपल्या तान्हुल्यासाठी ती अवघड कडा उतरून आली. महाराजांनी तिच्या या असामान्य धैर्याचं, साहसाचं कौतुक केलं आणि इतिहास काळातलं तिचं हे साहस तुम्ही आम्ही आजही लक्षात ठेवतो. त्यामुळेच की काय, कुठलंही असामान्य साहस करणाऱ्या स्त्रीला हिरकणी असं संबोधलं जातं. मेघश्याम सोनवणे यांनी एक अतिशय सुंदर अशी ही सत्यकथा शेअर केली आहे, जी लिहिली आहे मिलिंद वेर्लेकर यांनी. भोपाळची हिरकणी ट्रक ड्रायव्हर योगिता रघुवंशी हिची. तब्बल गेली 15 वर्ष ट्रक चालवणारी भारताची ही पहिली महिला ट्रक ड्रायव्हर आहे. सध्या 30 टनांचा 14 चाकांचा अजस्त्र ट्रक घेऊन भोपाळ ते केरळमधल्या पलक्कडपर्यंत रोज सतत पुरुष ट्रक ड्रायव्हर्सला अचंबित करेल अशा ट्रिप्स करते, स्वतःचा ट्रक्सचा व्यवसाय सांभाळून. आता या सगळ्याची सुरुवात झाली ती 2003 साली भोपाळमध्येच. त्यावेळी महाराष्ट्रात राहणाऱ्या योगिता यांचा विवाह होऊन त्या भोपाळमध्ये गेल्या. स्वतः वकील म्हणून या वकील माणसाशी लग्न केलं, पण त्यावेळी वकील म्हणून सांगितलेल्या रघुवंशी यांचा ट्रकचा छोटासा व्यवसाय असल्याचं धक्कादायक वास्तव योगिता यांना भोपाळला गेल्यावर कळलं. तरीही कॉमर्स तसंच वकिलीचं शिक्षण झालेल्या आणि साधंसंच लग्न झालेल्या योगिता यांनी मोठ्या मनानं नवऱ्याला माफ केलं आणि नेटानं धीरानं आपला संसारही सुरू केला. एक दिवशी ट्रकबरोबर काही कामासाठी गेलेल्या त्यांच्या पतीचा त्यांच्याच ट्रकच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि या धक्क्यातून सावरत असणाऱ्या योगितावर अशाच दुसऱ्या दुर्दैवी बातमीची कुऱ्हाड कोसळली. ती म्हणजे त्यांचा भाऊसुद्धा नवऱ्याच्या दिवसासाठी येत असताना एका अपघातात मृत्यू पावला. आता पदरी 2 मुलं, मोठी मुलगी 10 वर्षाची, धाकटा मुलगा 4 वर्षाचा. पती आणि सख्खा भाऊ दोघांचं नुकतंच निधन झालेलं. सगळे सोयरे कुणी नाही. मुलांचं सगळं व्हायचं, परिस्थिती बेताची. त्यांना रोज काय खायला घालायचं हा सुद्धा प्रश्नच. अशा अवस्थेत योगिता यांनी नेटानं दिवंगत पतीचा व्यवसाय कसाबसा सुरू ठेवला होता. दुःख बाजूला सारून कंबर कसून योगिता यांनी ज्येष्ठ वकिलांकडे असिस्ट करण्याचा प्रयत्न केला, पण वकिलीच्या कामात खूप वेळ जायला लागला आणि पैसेही पुरेसे मिळेना. पैसे तर कमवायला लागणारच होते. मग ब्युटिशियनचा कोर्स झाला. एका ब्युटी पार्लरमध्ये त्यांनी काम करण्याचा प्रयत्नही केला, पण तिथेही लगेच आणि नेमके पैसे मिळेना. आणि याच भयंकर अडचणीच्या प्रसंगी तो प्रसंग घडला. आभाळ फाटलं असताना जोडीला भयंकर भूकंप झाला. त्यांच्या 3 ट्रक्सपैकी एक ट्रक जो हैदराबादला भाडं घेऊन गेला होता, त्याच्या ड्रायव्हरनं तो ट्रक शेतात घुसवला आणि मोठा अपघात झाला. ट्रकचं आणि मालाचं भयंकर नुकसान झालं. ड्रायव्हर पळून गेला. मुलांना शेजारच्या लोकांच्या भरवशावर ठेवून योगिता यांनी एका हेल्पर आणि मेकॅनिकला घेऊन हैदराबाद गाठलं आणि रस्त्याच्या शेजारी 4 दिवस उभं राहून मेकॅनिककडून तो ट्रक दुरुस्त करून हेल्परच्या मदतीनं अनेक अडचणींचा सामना करत करत कसाबसा तो भोपाळला आणला. हेल्परला ट्रक नीट चालवता येत नव्हता. अपघातग्रस्त ट्रक म्हणून रस्त्यात झालेला पोलिसांचा त्रास, ढाब्यांवरचे ढाबे मालक आणि अन्य ट्रक चालकांकडून होणारा त्रास, नैसर्गिक विधींनासुद्धा महिलांना रस्त्यात होणाऱ्या अडचणी आणि या सगळ्यात पोटची 2 मुलं शेजाऱ्यांकडे ठेवून आलेल्या योगिताच्या उराची घालमेल होणारच. या एकाहून एक भयंकर अनुभवांनी डगमगून न जाता याच अनुभवांनी समृद्ध होत या सगळ्यांनी मिळून व्यवस्थित शिक्षित आणि विचारी योगितांना या प्रवासात पैलू पाडले आणि साध्या काचेच्या खड्याची ही हिरकणी झाली. भोपाळला परतल्यावर योगिता यांनी पहिलं काय केलं असेल तर पतीला प्रिय असणारा जो बिझनेस आहे तो जर नीट चालवला तर बरे पैसे देणारा हा बिझनेस आहे, पण यामध्ये स्वतःला ट्रक नीट चालवता आला पाहिजे. या खमक्या विचारानं लोक काय म्हणतील, या पुरुष बहुल क्षेत्रात आपला निभाव कसा लागणार, या सगळ्या विचारांना मनात अजिबात थारा न देता पूर्ण विचारांती धैर्यानं त्यांनी ट्रक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नाव घातलं.
शारीरिक, सामाजिक, आर्थिक, व्यावहारिक अडचणींचा एक एक सामना करत धैर्यानं ट्रक ड्रायव्हिंग आणि रस्त्यावर उपयोगी पडेल असं जुजबी ट्रक रिपेअरिंगसुद्धा त्यांनी शिकून घेतलं. मूळ उत्तर प्रदेशाची असलेल्या योगिता त्यांच्या लहानपणी महाराष्ट्रात राहत होत्या. इथेच त्यांनी रायगडावरल्या मुलांसाठी अवघड कडा उतरून गेलेल्या हिरकणीची गोष्ट ऐकली होती. त्याच जिद्दीनं आता त्यांनी पोटच्या मुलांसाठी ट्रक ड्रायव्हिंग शिकून घेतलं आणि ट्रक चालक म्हणून स्वतःच्याच ट्रकवर कामसुद्धा सुरू केलं. आज गेली 15 वर्ष योगिता रघुवंशी ट्रक चालक म्हणून काम करत आहेत. एकेकाळी ट्रक ड्रायव्हर महिला म्हणून त्यांची चेष्टा करणारे लोक आज त्यांच्या कामाचं, धैर्याचं, चिकाटीचं, नेटाचं आणि हिरकणी स्पिरिटचे दाखले देत आहेत. योगितांची मुलं आज कॉलेजात उच्च शिक्षण घेत आहेत आणि त्यांना त्यांच्या आईचा प्रचंड अभिमान आहे. योगिता देशातल्या केवळ पहिल्या महिला ट्रक ड्रायव्हर आहे इतकंच नव्हे, तर त्यांनी देशातल्या सगळ्याच मोठ्या हायवेजवर ट्रक चालवला आहे आणि देशातल्या सर्वात जास्त शिकलेल्या ट्रक ड्रायव्हर त्या आहेत. हिंदीबरोबरच त्यांना मराठी, गुजराती, तामिळ या भाषासुद्धा छान बोलता येतात आणि लिहितासुद्धा येतात. योगिता म्हणतात की ट्रक ड्रायव्हरच्या व्यवसायात त्यांना कधीच धोका किंवा भीती वाटली नाही, पण तरीसुद्धा नेहमीच जागरूक राहून येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची मानसिकता मात्र ठेवावी लागते, जेणेकरून खास महिला असल्यानं काही अवघड प्रसंग निर्माण होणार नाहीत. योगिता ट्रक चालवताना सगळे नियम काटेकोरपणे पाळतात. सहकारी, ट्रक ड्रायव्हर आणि कर्मचारी यांना नितांत आदरानं वागवतात. अन्य ट्रक ड्रायव्हरसुद्धा योगिता यांचं खूप कौतुक करतात आणि त्यांना वाटेल ती मदत करतात. योगिता आपलं स्वतःचं जेवण ट्रक संध्याकाळी उभा राहिल्यावर जिथे असतील तिथे करतात. सर्वसामान्य ट्रक ड्रायव्हरप्रमाणेच सर्व ढाब्यांवर असणारे टॉयलेट्स वापरतात. ट्रकमध्येच रात्री सर्व आवश्यक ती काळजी घेऊन झोपतात. भल्या मोठ्या ट्रकचं टायर यदाकदाचित पंक्चर झालं तर सहकाऱ्यांच्या मदतीनं ते सुद्धा बदलतात. पुरुष ट्रक ड्रायव्हरप्रमाणेच व्यवस्थित आवश्यक असतील तशा शिफ्ट करून ट्रक चालवून वेळेवर माल पोचवतात. माल उतरवणं, चढवणं या कामातसुद्धा सहकाऱ्यांना मदत करतात. ट्रक घेऊन बाहेरगावी गेलेले असताना आपल्या ट्रक्सचा व्यवसाय प्रोफेशनली सांभाळतात आणि आपलं ट्विटर हँडलसुद्धा त्या सांभाळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कालौघात 12 गावचं पाणी पिऊन तयार झालेल्या योगिता अजूनही स्वतःला नम्रपणे एक साधी भारतीय महिला म्हणवून घेतात. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है हा वास्तव पथदर्शी अनुभव देशभरातल्या महिलांसाठी तयार करणाऱ्या भारताच्या या रणरागिणीला योगिता रघुवंशी यांचा सगळ्या भारतीयांना नक्कीच अभिमान आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.